धडा दुसरा फुलपाखरू. लेखक वि. स. खांडेकर. आज सकाळी एक चमत्कार घडला. मी एकदम 5-6 वर्षांचा लहान मुलगा झालो. एक सभा आटपून मी घराकडे वळलो. अंगणात जे पहिले पाऊल टाकले ते तिथेच खिळून राहिले. माझ्या स्वागताकरिता एक फुलपाखरू तिथे भिरभिरत नृत्य करत होते. जणू काही पुष्पसृष्टीतले चिमुकले विमानच. त्याचे ते चिमणे पोपटी पंख, त्या पंखावरले ते इवले काळे ठिपके आणि या 2 रंगांना उठाव देणाऱ्या त्याच्या शरीरावरच्या अनेक रंगांच्या छटा पाहून मी थक्क झालो. जेव्हा हिऱ्याच्या दुकानात दिसणाऱ्या दागिन्यांकडे मी आजपर्यंत कधीच निरखून पाहिले नाही, पण या फुलपाखराचे ते अद्भुत सौंदर्य मी अधीऱ्या डोळ्यांनी टिपत होतो. माझ्या मनात लपवून ठेवत होतो. पण पुढल्याच क्षणी रातराणीच्या सुगंधाप्रमाणे ते अचानक गुप्त होत होते. त्या चिमण्या फुलपाखराचे रंग पाहून मला वाटले, जिच्यावर इंद्रधनुष्याची तोरणे उभारलेली आहेत, जिच्या घाटाच्या पायऱ्या कुबेराच्या भांडारातल्या नवरत्नांनी घडवलेल्या आहेत, अशा कुठल्या तरी स्वर्गीय नदीच्या परिसरात या फुलपाखराचा जन्म झाला असावा. धन्यवाद.